नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला सध्या मी आहे. अतिशय गरमीचं वातावरण आहे. दिवसातून किमान 3 वेळा तर आंघोळ करावी लागते. सकाळची नियमाप्रमाणे 7 वाजता, त्याच्यानंतर दुपारी 2:30-3 वाजता आणि रात्री झोपण्यापूर्वी 10, 10:30, 11 वाजता आंघोळ केल्याशिवाय चैनच पडत नाही. आज पिठापूरमध्ये जास्त गर्दी नाही, पण सामसूम असली तरी एक 4 भाविक मला सकाळी भेटायला आले आणि माणसामध्ये का राहायचं, माणसाबरोबर का बोलायचं, प्रामाणिक माणसाच्या संपर्कात राहून ज्ञानप्राप्ती कशी करून घ्यायची याचा विचार केला तर जीवन फार सोपं आहे. सकाळी आले, आम्ही जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा प्रारब्ध आणि कर्म याचा विषय निघाला. गुरुचरित्रामध्ये ग्रंथामध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे, कर्माच्या गती असती गहन. कर्माच्या गती अतिशय गहन, काही कळत नाही, क्षणामध्ये काय होईल सांगता येत नाही. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव जरी आडवा आला आणि तुमचं पूर्वजन्मीचं कर्म वाईट असेल तर तुम्हाला शिक्षा होणार म्हणजे होणार. त्यातून तुम्हाला कुणीही वाचू शकणार नाही आणि वाचतसुद्धा नाहीत. कारण ती शिक्षा हा इतकी क्रूर असते. आपल्याला वाटतं असं कसं घडलं, असं घडायला नव्हतं पाहिजे. शहाणपणाचे ढोस आणि तत्त्वज्ञानी लोक सांगणारे भरपूर असतात. विषय निघाला भोंदूबाबांबद्दल. कारण माझे 3 भाग काही लोकांनी पाहिले, काही लोकांनी ऐकले असतील. ज्याची त्याची आवड आहे, अनेकांनी अनेक मतं मांडली. परंतु मी जे 3 भागामध्ये मत मांडलं त्या मताशी मी ठाम आहे. पण आज हे जे 4 सदग्रस्त आले होते त्यांनी मात्र एकच वाक्य मला सांगितलं की म्हटले, ज्यांच्या बाबतीत ह्या घटना घडल्या ही लोकं साधीसुधी नाहीत. तो बाबा कसं काय असाना, भोंदू बाबा, परंतु त्यांच्या जाळ्यात अडकणारे ज्या महिला होत्या, जी कुटुंब होती, ही साधीसुधी नव्हती. अत्यंत पैसेवाली कोट्याधीश होते. पैसा काहीही कमी नाही, पण कशाला बळी पडले तो अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. इतक्या खोलवर जाणं आणि अशा धार्मिक चॅनलमधून आपण अपशब्द वापरणं योग्य नाही. तर त्यांनी सांगितलं, ह्या ज्या महिला भगिनी, आमचे भाऊबंद, त्यांचं कुटुंब हे जे अडकलं आणि लाखो रुपये गेले आणि सर्वात जास्त बेअब्रू झाली. त्यांची नावं वृत्तपत्रात आली नाही, चॅनलला येणार नाही, परंतु आसपासच्या लोकांना मात्र नक्की माहिती आहे. एकाला कळलं काय आणि 1000 लोकांना कळलं काय. शेवटी कळलं त्या कुटुंबाची जी बर्बादी झाली ती कुटुंब साधीसुधी नव्हती. प्रचंड पैसा, गाडी, घोडा, संपत्ती, अमुक तमुक मनात आणलं असतं तर रोज अमृत, सर्वात दुर्मिळ म्हणजे अमृत, ज्यूस, तुमचं ड्रायफ्रूटचे ज्यूस, ड्रायफ्रूट, अनेक प्रकारचे ज्यूस, हे जरी महाग असे वाटत असले तर हे त्यांच्या दृष्टीने किरकोळ आहे. पण सर्वात जास्त, जसं सोनं सर्वात जास्त महाग आहे तसं हे अमृत न मिळणारी गोष्ट आहे. हे रोज अमृत पिऊ शकले असते. अमृत काही कमी नाही. रोज चहाच्या ऐवजी अमृत, दुधाच्या ऐवजी अमृत. पण कर्माच्या गती फार घन आहेत. अनेक जन्मात त्यांचं पाप चाललं होतं, पाप साठलेलं होतं आणि बरोबर ह्या बाबाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना अमृताऐवजी टिंब टिंब घाण प्यावं लागलं. ऐकताना थोडं वेगळं वाटेल, मला काही उच्चार करता येत नाही, पण तुम्ही समजून घ्या. काय जीवनाची दुर्दशा झाली असेल, तोंड वर काढता येत नसेल, त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि आता त्यांना वाटत असेल की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चूक करून ठेवली. बुद्धी कर्मानुसार, म्हणून आपली बुद्धी चांगली राहणं महत्त्वाचं आहे. आणि बुद्धी केव्हा चांगली राहते, तुम्ही चांगलं वाचन, मोह कमी, मत्सर कमी, चांगल्या लोकात राहणं, चांगलं ऐकणं, चांगलं वाचणं. पण तो प्रकार कमी होत चालला आहे. लोकांना तात्काळ श्रीमंत व्हायचं आहे, लोकांना तात्काळ फळं हवं आहे, म्हणून अशा भोंदूबाबांकडे जातात आणि आपल्या कुटुंबाचं माती करून घेतात, बदनामी करून घेतात. अमृत पिणाऱ्या माणसाला जर टिंब घाण प्यावं असं लागत असेल तर यासारख्या आयुष्यातली वाईट गोष्ट नाही आणि ही कशानेही भरू येणार नाही. असं का घडतं ह्याचा विचार केला तर शेवटी परत कर्मच आहे. अनेक जन्म कर्म करायचं वाईट आणि त्याचा मोबदला केव्हा ना केव्हा तरी त्याची परतफेड करावी लागते. ही परतफेड सगळ्या लोकांनी वाचली, सगळ्या लोकांनी ऐकली, अजून चर्चा चालू आहे, अजून पुढं काहीतरी अघटित घडणार आहे. म्हणून जीवन जगताना प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे.
अध्यात्म म्हणजे वेगळं काही नाही. अध्यात्म म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चांगल्यातलं चांगलं वागणं हे अध्यात्म. धर्मासारखं वागणं हे अध्यात्म. लोक धर्मसंग्रह करत नाही, लोक धनसंग्रहाच्या मागं लागलेत आणि धनसंग्रहाच्या मागं लागल्यामुळं अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतात. मी मागं एकदा सांगितलं, आमचे एक मित्र आहे, नोकरी संपल्यानंतर जवळजवळ 1.5 करोड मिळाले. एका बाबाच्या नादी लागले, त्या बाबाला सगळे पैसे दिले आणि आज त्याला वेळ लागले, पॅरालिसिस अटॅक आला आहे, सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. काही गरज होती का? 1.5 करोड त्या व्याजावरच ते कुटुंब जगलं असतं. म्हणून जे धार्मिक आहेत त्यांना विनंती करून सांगणं, तुम्हाला कोणी वाचवणार नाही. कर्म तुम्हाला फेडावं लागणार. साक्षात प्रभू रामचंद्रांना, श्रीपाद वल्लभांच्या 2 भावांना, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांची सख्खी बहीण रत्नाई त्याला आणि श्रीपाद वल्लभांचा एक लाडका शिष्य शंकर भट्ट यांचीसुद्धा प्रारब्धातून सुटका झाली नाही. त्यांना हे सगळे भोग भोगावे लागले. नंतर सगळं चांगलं झालं असेल. तुम्ही मागचं काय झालं आहे हे तर तुम्हाला भोगावं लागणार आहे. परंतु जेव्हा आपण अशा काही गोष्टी, अशा काही बातम्या ऐकतो तेव्हा तुम्ही तुमचं जीवनातलं वागणं बदलायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं जीवनातलं वागणं बदलणार नाही, चांगलं वागणार नाही, तोपर्यंत कधी ना कधी तर तुम्हाला हा त्रास होणार. आज ते सुपात आहेत, तुम्हीसुद्धा सुपात जाणारच आहे. त्यामुळे सुपात जायची वेळ येऊ नका, कारण सुपात गेल्यानंतर तुम्हाला त्या जात्यामध्ये जावंच लागतं. ती जात्यात जाण्याची वेळ यायची असेल तर मुळात तुम्ही सुपात जाऊ नका. सुपापासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोणी वाचवणार नाही. पैसा जाईल, बेआबरू जाईल आणि तुमच्या मनुष्य जीवनाची राख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी शब्द मुद्दाम वापरला, कारण ती लोकं आली, त्यांनी एकाने मला बोलता म्हटलं, कुलकर्णी अहो त्यांच्या अमृत पिण्याची ऐपत आहे, इतका प्रचंड पैसा, सगळे पैसेवाले आहेत, गाड्या घोडे बंगला, पण त्यांना अमृताऐवजी त्यांना ते घाण प्यावं लागलं. कर्म क्षमा करत नाही. म्हणून तुम्ही सावध राहा, सावधान राहा आणि चांगल्यातलं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. चांगलं वागायला काही लागत नाही. मोह सोडा, मत्सर सोडा. आणि अध्यात्मामध्ये तेच 4 लोकांना घरी बोलवा, 4 लोक, पण लोकांचं हे बाजूला राहिलं, फक्त पळापळ करणं, इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे जाणं, परंतु आचरण कमी आहे. एकेका दिवसामध्ये ग्रंथावर बोटे फिरवणारे आहेत, संक्षिप्त वाचणारे आहेत, पारायणानिमित्त बाहेरगावी जाणारे आहेत, त्याला 8-8 दिवस खर्च करणारे बरेच जण आहेत, परंतु त्याचं सार काही त्यांच्या आयुष्यामध्ये वागण्यात दिसून येत नाही. कदाचित पिठापुरून श्रीपाद वल्लभांना त्यांच्या भक्तांना काही गोष्टींची आठवण करून द्यायची असेल म्हणून इथं आल्यानंतर काही विषय सुचतात. त्यापैकी हा विषय आहे, अमृत पिणाऱ्या कुटुंबाला अनेक त्यांना घाण प्यावं लागलं. याच्यासारखं वाईट कर्म नाही, याच्यासारखं प्रारब्धाने परतफेड केलेली नाही. म्हणून तुम्ही सावध राहा, सावधान राहा आणि चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले विचार अंमलात आणून तुमच्या जीवनाला दिशा द्या. एवढंच. नमस्कार.